नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आत्ता जस्ट डिसाईड झालं आहे की आता अंडा बुर्जी करायची आहे. मग आता अंडा बुर्जी करण्यासाठी तयारी मला करायची, म्हणजे आज अंडा बुर्जी मी करणार आहे. तर मग अंडा बुर्जीसाठी आपल्याला बेसिकली काय लागतं, कांदा लागतो. तर तो आता मी कांदा घेतो. आपल्याकडे बघा असं स्टोरेज केलेलं आहे. हा मोठा कांदा आहे. जेव्हा काही जास्त लागतो कांदा त्यावेळेस आपलं हे मोठं स्टोरेज आहे. आणि समजा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मग हे छोटे छोटे कांदे आहेत. आता हा लसूण आपण ह्यातला एखादा लसूण घेऊया ह्याच्यातला हा. ठीक आहे, आता हा लसूण घेतला. आता मी कांदा कापणार आहे आणि बघू मग आता काय होतं काय. आता जाऊ दे बाई, टेबलवर बसू दे, मला नाही पडत, काही पडत नाही. कळलं, असा सेटअप आहे आपला. आता मी कांदा सोलून झालेला आहे आणि आता असं बारीक चिरायचा आणि ह्याच्यात आपल्याला तो बारीक करायचा आहे. आता एवढं मी चिरून घेतो आणि मग ह्याच्यात बारीक करून झालं की पुढचा व्हिडिओ दाखवतो. मला चिरायचं काम झालेलं आहे आणि अंडा बुर्जीची प्रोसेस चालू झालेली आहे. जे करताय ते करताय. माझं काम होतं कांदा चिरून देणे, ते मी माझ्या परीने पूर्णपणे केलेलं आहे. कांदा मिरची. आता अंडा बुर्जी तयार होती आहे आणि मग अंडा बुर्जी तयार झाल्यानंतर आपल्याला बुर्जी रोल करायचा आहे त्याचा. तर बघू आता, ते डिपेंड्स किती वेळ लागतो आहे बुर्जीला. बुर्जी झाली की मग ठरवायचं बुर्जी रोल करायचा आहे की नाही. 99% तर रोल करायचाच आहे, पण बघू आता, आई ठरवेल काय करायचं ते. डबलचं जाड होते काय डबलचं जाड डबलचं का जाड होते, पण मग ते सुटायला नाही पाहिजे ना, ते महत्त्वाचं आहे. काढून घे, आम्हाला पण लागेलच. काढ बरं. काय म्हणते? आणि सॉस कुठे सॉस? आतमध्ये नाही टाकत सॉस आई. सॉस कधीच नाही टाकायचं आतमध्ये, नाही चांगलं लागणार ते. नाही अजून पाहिजे इकडे नाही, ते सिंगल आहे बघ. का मैदा अजून भरपूर लावा ते काढून तसं कर. काय म्हणतात मी काय केले तर मोकळंच होणार आहे मला. ते भाजून दे बरं का, तळायचं नाही, ते लागतं खराब. बरं, काय काय हे का? आताच फिरवलं होतं तुम्ही आले त्यावेळेस. इकडे फिरव इकडं. अजून मोठा करायला पाहिजे का गॅस? नाही ना, मधून म्हणून खातो म्हणून. बुर्जी रोल खाऊन झालेला आहे आता मस्तपैकी. आणि पोट एवढं भरलं आहे ना, ऑलमोस्ट मी 2.5 ते 3 रोल खाल्लेले असतील. 2.5 ते 3 आणि पोट फुल भरलेलं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली, रोल किती पण छान लागला तरी एक सफिशियंट आहे बाबा, त्यावरती ओव्हर होऊन जातो डायरेक्ट. आता मला डायरेक्ट झोप यायला लागली आहे. 2.5 ते 3 रोल खाल्लेले आहे मी बुर्जीचे, विचार करा. आणि ते पण चीजवाल्या, चीज टाकलेलं आहे, नुसतं विदाऊट चीज नाही आहे. चीज किती हेवी असतं हे सर्वांना माहिती आहे, तरी पण मी आपलं आवडले म्हणून खाल्ले. ठीक आहे, आता अनुभव आला. आता याच्यापुढं मी एकच खाणार, चीज असलं तर. चीज नसलं तर मग 1.5-2 खाऊ शकतो, त्याला आहे. ठीक आहे, आयुष्य एकदाच आहे, खाऊन गेलं पाहिजे. कधी वर बोलवलं तर खुशी खुशीने जायला पाहिजे. ठीक आहे, आत्ता पुरतं तरी एवढंच. ठीक आहे. हां काय केलं
सेंटरला धर बादलीचं. दाबून दाबून टाक, दाबून टाक. दिग्विजय सांगते. कॅमेरा कुठे चाललाय? मी कुठं काम करतो? दाबून भर रे. अशी दाबायची. मी दाबून देत होते एका वेळेला. थोडी दाबायची. दाबली ना सांडती सांडत सांडत जात. सांगते काय होते दाबली ना खराब होते. एवढी कपॅसिटी तशी नाही. मी दोन्ही बाजूला अशी ओंजळ लावत होते दिग्विजय. दाब जरा. दाबून भर. थोडा टाकलं ना तिकडं म्हणलं की चेंज करायचं. मी जिथं फिरायला तिथं लावायचं. काय झालं? हा लगेच बस म्हणते ते. झालं का? एवढं भर. हा एवढी भर. एक दोन भरा. मुद्दाम ते करते. तो आला. ऐकू जातं. अजून दोन भर. अजून एक दे. परत झालं ते म्हणजे का का हो? नको करू आई गच्चीवर. अरे लागल. तिथूनच तिकडच्या गच्चीवर पास करता येईल. आलं का लक्षात? नाही नको नको बाबा. त्या गच्ची कशी पास करायची? इकडूनच केली होती. हा एक अजून घ्या. पलीकडच्या गच्चीवर मी नेणार आहे. काय नाही नाही ओढा ना ओढा ना. तुला पुढं पाहिजे का माती? मी तिथूनच पास करून पुढं घेणार. पाहिजे का माती? हा मग घेऊन जाईल हातात पाठी. मी घेतो आवडं घेतो. तिथं आहे ना वरून खाली सगळं कचरा टाकते ते. सगळं येतं. बंद झालं. बंद झालं आता. बंद नाही झालं, चालू आहे ते. एक मिनिट. हां नाही दिसत. आत्ता मी हे बघा एवढं गमेला मी वरती घेऊन आलो आहे. आणि आता बागाला घेऊन जातो मागच्या गच्चीवर. चल बागा चला. चल वरती चल चल. ये इकडं वरती जायचं गच्चीवर मागच्या. चल ये इकडं वरती समोर हे इकडं. रॅक हे इकडं बघा. हे इकडं ये. हे इकडं काय हो? हे इकडं हे त्याला हाकल त्याला इकडं. ये बागा. नाही ठेवलाय. वर कशाला? इकडे येणार का तुम्ही खाली? नाही आता आई कुठे? येते ना ती. ती झाडं तरी घेऊन यायची होती ना. मोठ्या पानाची. कुठले झाडं? मोठ्या पानाची कुंड्यांमध्ये. नका मागे आणू. पाण्याच्या लावकड पडतं. नाही काही नको. काही काढायचे नाही. खिडकी बिडकी खिडकी काढायची आहे तर नको. कशाला काढायची? काढल्यानंतर कशी येणार तुझी आई? काय देतो? सेफ्टी नको. सेफ्टीसाठी ती बरी आहे.
कुठं लावणार आहे झाडं? लाईनशीर लावायची, पाऊस येतोय. कुठं कुठं लावणार लाईनशी? आणि पाणी कसं देणार नंतर त्याला? बॅरल आणतो नाही, एक बॅरल मोकळा पडलेला आहे ना मध्ये, खाली का? वर आहे ना बाथरूम मध्ये, हां 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 वरून ठेवायचं आहे एकदा. बर थोडं थोडं पाणी द्यायचं, बर ठीक आहे. जास्त पाणी द्यायचं नाही. चला पाऊस यायला लागला. कुठले इकडे वेल चढवायला नको, लाकडच वापरा वेल चढवायला. विकत नाही, जी पडली तीच वापरा, विकत कसं? खाली खाली तर मित्रांनो, माती भरून आल्यानंतर 1-2 झाडं लावली कुंड्यांमध्ये आणि त्यानंतर परत पाऊस चालू झाला, त्याच्यामुळं ते काम तिथंच थांबवलेलं आहे. आणि आता मी जस्ट आतमध्ये आलो आणि मग मी आता हा व्हिडिओ इथं संपवतो आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. मोठा करण्यात काहीच मजा नाही आहे, त्यापेक्षा छोटा ठेवू आणि चांगला ठेवू. बाकीचं आता आपण काय असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला बाय.